शाळेवर जे आपण कर्ज काढलं होतं त्याची जी पैसे भरायची ड्यू डेट होती ती पण आता उलटून चालली आहे. त्याच्यामुळे बँकेची अशी नोटीस आली की जर वेळेत पैसे भरले नाही तर शाळेवर जप्ती आहे. काय अगं हे इतकं सगळं होऊन गेलं आणि मला कुणीच कसं सांगितलं नाही आतापर्यंत. अगं तुझ्या घरी पण खूप टेन्शन चालू होती ना नेहा. मग त्यात हे सगळं सांगून तुला अजून कशाला टेन्शन द्यायचं म्हणून नाही बोलले. पण माझ्या हातात असताना तर आपल्या शाळेसाठी काय वाटेल ते केलं असतं ग. मी जीव सुद्धा दिला असता. मी स्वतः शिकले त्या शाळेत आणि त्या शाळेसाठी काहीतरी करणं हे माझं कर्तव्य समजते मी. पण आता ह्या क्षणी माझा नाईलाज आहे. बोला इन्स्पेक्टर साहेब, काही पत्ता लागला? हो, राजाराम पांडवरती ज्या ठिकाणी खून हल्ला झाला तिथे आम्हाला एक मोबाईल सापडला आणि त्यावरील सर्व नंबर आम्ही मिळवलेत. त्यातल्याच एका नंबरवरून 3 ते 4 वेळा फोन आला होता आणि तो नंबर होता प्रियांका रावचा. प्रियांका? हो, तुम्ही ओळखता तिला? चांगलंच. मग मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, ही बाई असं काही करू शकेल? करू शकते. बस मला एवढंच विचारायचं होतं. आता मला पुढे काय करायचं ते मी करेनच. डोंट वरी, लवकरच पांढऱ्यावर हल्ला करणारे गजाड असतील. थँक्स फॉर युअर कोऑपरेशन. येस. सावरे, मी आपलं घर विकलं. पण बाबा तुम्ही मला थोडा वेळ द्यायला हवा होता. मी काही केलं असतं, मी कुठूनही पैसे उभे केले असते, पण तुम्ही घर माफ करा. हे सगळं काय होऊन बसलं बाबा. मी दिलेला शब्द पाळू शकलो नाही. त्यांच्या नजरेत माझी काय इज्जत राहिली असेल आता. मी त्यांच्या नजरेला नजरे देऊ शकणार नाही आता. आणि हे सगळं फक्त त्या शारदा आणि वरुण सुभेदारमुळे. नाही मी त्यांच्याकडून या सगळ्याची किंमत वसूल केली तर नावाचा हर्षवर्धन भोस. जे काय बोलायचं ते माझ्या समोरच बोला. मी काय सांगतोय तुम्हाला कळत कसं नाहीये? तुम्हाला माहितीये मी कोण आहे? 1.5 दमडीचा इन्स्पेक्टर मला बाहेर जायला सांगतो. तुम्ही कोणीही असाल, पण मी कोण आहे चांगलं समजलं असेल तुम्हाला. चल बाहेर निघ, नाहीतर आतमध्ये टाकेन. प्लीज प्लीज जा. बघून घेईन तुला. साहेबांनी पटकन ऐकलं तुमचं? काही लफडं वगैरे? हे विचारण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही मला इथे का बोलवलं ते फक्त सांगा. राजाराम पांढरे यांच्यावर जो खुनी हल्ला झाला त्या संदर्भात चौकशीसाठी. शाळा जर केली तर माझी सगळीकडे चिथू होणार. आसावरीला तिच्या वडिलांना कसं तोंड दाखवू मी काहीच कळत नाहीये. कसे जमवू पैसे, कुठून जमवू?